ते यार या ठिकाणचं पहिलं हे जे रूप आहे नर्मदाजीचं असं रूप आहे हे बघा. हे असं आहे आणि इथे सुद्धा एक नंबर हे समोर जर पाहिलं ना तुम्हाला जाता जाता दाखवतो समोर नर्मदाजीचं सुंदर असं रूप दाखवतो चालता चालता. तर या ठिकाणी जे आम्ही चाललो आहे ना अमरकंड देव हा जो देवपथ मार्ग आहे देवपथ मार्गाने चाललेलो आहे. जर तुम्ही जर पाहिलं नर्मदाजीचं असं सुंदर रूप आहे. तर नर्मदाची कुठून कशी येते हे सुद्धा समजत नाही आहे कारण मैया आहे ना मैयाचं रूपच आगळं वेगळं आहे. आता मैयाला जी बाणगंगा नदी गेल्याच्या नंतर एकच जी राहिलेली आहे ती जी बाणगंगाच्या नंतर जी नदी संगम राहिला आहे ना तो एकच जू ई या नदी संगम आहे. कारण बाणगंगा नदी हे पहाडोमधून येते ती नर्मदाच्या मैयाची गळा भेट घेऊन पुढे निघते. आणि असाच बघा ना इथे एक कुंड तयार झालेलं आहे. इथे पण असं एक नर्मदाचं कुंड तयार झालं आहे ना आपण बघू शकता या ठिकाणी म्हणजे कुंड तयार झाले या ठिकाणी. इथे पण एक कुंड आहे जर आपण जर पाहिलं तर हे असे कुंड तयार झालेत. इथे तुम्हाला नर्मदाची त्याचे कुंड आहे ना या ठिकाणी दाखवू शकतो मी. नर्मदाचीचं कुंड हे बघा इथे मैयाजी आहे आणि इथे बघा इथे मैयाजी आहे आणि इथे नर्मदाचे इथून आलेले आहे बघा या ठिकाणावरून कसे दिसते हे तुम्हाला दिसते नर्मदाचे आलेले इथे म्हणजे जो आहे ना हा जो तट आहे ना हा आहे ना देवतट आहे. आणि आम्ही अमरकंठकडे चाललेलो आहे. आम्हाला लागणार आता आहे ना बेलघाटला चाललेलो आहे. दूधधारा आणि तुम्हाला सांगतो दूधधारा लागणार. त्याच्यानंतर आम्ही कल्पवृक्षाला कल्पधारा दूधधारा त्या ज्या आहे ना आम्हाला या ठिकाणी नर्मदाचं जिथं उगमस्थान आहे तिथं चाललेलो आहे आम्ही नर्मदाजीच्या उगमस्थानावरती. आणि इथून असं नर्मदाजी झाली तिथून आलेले आहे नर्मदाजी. या ठिकाणावरून कुठून कशी नर्मदाजी आलेले आहे ना हेच या ठिकाणी समजत नाही. असं ठिकाण आहे नर्मदाजीचं का ज्या ठिकाणावरून कुठून कशी आलेले आहे जे ठिकाणी त्या ठिकाणचं तुम्हाला सर्वजण मी दाखवतो इथे. आणि इथे जाता जाता तुम्हाला एकच सांगतो का या ज्या तटाने चाललेलो आहे तो तट देवतट आहे आणि आम्हाला नर्मदाजीचं ना संपूर्ण दर्शन होत चाललेलं आहे. आम्ही त्या तिकडे न जाता पण तुम्हाला लांबूनच दाखवतो माझ्या याच्यातून. तर इथे कसं एक झालेलं आहे नर्मदाजीचं कशी आलेली आहे कुठून आलेली आहे. कितीतरी दगड तोडलेला आहे इथं दगड तोडून निघालेली खोल जागेतून खोल इथं कितीतरी आहे ना खाली आहे नर्मदाची तिचा अंतच आपल्याला इथे सापडत नाही आहे. एवढं इथं आहे ना खाली पाताळात गेलेली आहे. पाताळातून सुद्धा इथून वर निघालेली आहे. इथं असे मोठमोठे इथं आहे ना हे झालेले आहे दगडी फोडलेले आहेत नर्मदाजी. हे बघा इथे कसं असा एवढा फोडलेला आहे खालून असं फोडत चाललेली आहे नर्मदाजी. असं प्रकारे या ठिकाणी नर्मदाजीचा का तुम्ही जर पाहिलं तर सुंदर असा प्रकारे. आणि आमच्या ह्या नशिबामध्ये का आमचं नशीब आहे आमचं का आम्हाला आहे ना नर्मदाजीचे असे आहे ना रूप आगळे वेगळे रूप बघायला भेटले ह्या तटावर. ज्यावेळेस चालत येतो ना परिक्रमावासी नर्मदा परिक्रमा ज्या चालत करतो ना त्यालाच हे सर्व रूप बघायला भेटतं. नाहीतर आहे ना असं कुणाचंही भाग्य नाही आहे का जे असं रूप बघू शकतो या ठिकाणी नर्मदाजीचं. हे पहा या ठिकाणी असे परिक्रमावासी असे बसलेले आहेत आराम करतात या ठिकाणी. हे बघा आरामासाठी बसलेले आहेत हे ठिकाणी. आणि इथं सावलीला बसले होते सुंदर असे. आता उठ बघा इथे ये देखो नर्मदे यार. हाँ चलो ना अच्छा हो गया ना रुके. आपको कैसा लगा ये नर्मदा जी का देख के कैसा है क्या नहीं वो आपने जो फोटो उतारी हाथी बना हुआ है. हाँ मैं समझ गया था उसकी फोटो लेना जरूरी है. हाँ ले ना बहुत लेकिन उसमें एक मगर रूप का पत्थर है. हाँ मगर हाथी रूप का पत्थर है. हाँ एक ऊंट टाइप का पत्थर है. हाँ देखा ना आपने हाँ, ये एक नंबर यही बोला यही देखो यही ना ऐसा नर्मदा जी का इधर है ना दर्शन होता है ये जगह पे अपन नर्मदा जी का दर्शन ले सकते हैं. क्योंकि ये जगह ही ऐसी है कि आपको समझ में नहीं आएगा नर्मदा जी किधर से जा रही है. ये देखो इधर डायरेक्ट पाताल में गई है आगे निकली है ऐसा है. आप पत्थर के अंदर से चल रही है नर्मदा जी. या जो चल रहे हैं ना नर्मदा जी या जगह पे से पत्थर के अंदर से चल रही है.
ये किसी को ऐसा भाग्य में नहीं है देखने के लिए, जो परिक्रमा करता है ना तट से वही भाग्य ले सकता है ये नर्मदा जी का ये देखने का। ये ऐसा रूप यही देख सकता है, दर्शन ले सकता है। लेकिन देख सकता है मैया नर्मदे नर्मदे हर, नर्मदे हर। मेहनत का फल मिल रहा हम लोगों मेहनत का फल। अभी 2 दिन बाकी है हमारे नर्मदा जी का उगम स्थान पे जाने के लिए। 2 दिन के बाद हम लोग वो तट से रहेंगे, पर 2 दिन उधर ही रहेंगे हम लोग। जब अपने को है ना यहाँ पे है ना ये आ रहा है को। मैया जी को सजाया मैया जी को सजाया है। ये अपन बोलते हैं ना महाशिवरात्रि के दिन में हम लोग वहाँ रुकेंगे। तो महाशिवरात्रि के दिन आए, देखो इधर पत्थर के अंदर से गई है मैया, डायरेक्ट उधर निकली। या ऐसा मार्ग आहे नर्मदे हर, नर्मदे हर। यार या ठिकाणी बघा, जो समोरून जी नदी येते ना ती कनवा नदी आहे आणि आहे ना पतंगड या ठिकाणी, पतंगड आहे ना ये जगह, भटंगड, भटंगड की ये जगह पे आहे ना, भटंगड ये जगह पे आहे ना, भटंगडच्या जागेवरती आहे ना एक संगम झालेला आहे, जिथे तुम्हाला दाखवलं तिथं त्या तटावरती तो संगम आहे, कनवा नदी आहे। आणि ही जी मैया जी आहे इकडून आलेली, आता ही मैया जी किती छोट्या रूपामध्ये ही मैया जी आहे। आणि इथेच असं समजत नाही ह्या कोणत्या कोणत्या नद्या जॉईंट झालेल्या आहे, कारण आता मैया जी एवढ्या छोट्या रूपात आल्याच्या नंतर आहे ना थोडंसं की ना आपण इथून पुढे आहे ना थोडं सावध रीतीने आहे ना परिक्रमा करावी, कारण कधी काही क्रॉस होईल सांगता येणार नाही। त्याच्यामुळे एकही नदी क्रॉस करायची नाही आहे इथून, कारण ही जी आलेली ना आपल्या उजव्या हाताला आपण ठेवून चाललेलो आहे ना, ही जी मैया जी आहे, ही मैया जी आहे बघा, ही किती छोट्या रूपात आहे मैया जी। इथे जर पाहिलं तर या ठिकाणी हे छोट्या रूपात चाललेली आहे मैया जी। आणि ती नदी जी नदी आली ती कनवा, नर्मदे हर, नर्मदे हर। या ठिकाणी आपण पाहू शकता ये जगह पे अपना जो मैया दिखा रहा है ना अपने को, ये जो मैया जी का रूप देखिए। अभी ये मैया जी है, आपको है ना देखना, ये मई तट इधर का तट और उधर का तट कितना हाथ है, एक हाथ है ना, एक हाथ से इतना टांग पे से मैया जी उधर जा सकती है अपन। पर ये मैया जी है, ये मैया जी का जल है, ये पवित्र मैया जी है। आणि देखो ना उधर, इसके लिए ना थोड़ा सा सोच समझ के है ना जो परिक्रमा ऐसी कर रहे हैं ना परिक्रमा, थोड़ा सोच समझ के परिक्रमा करो, क्योंकि मैया जी इतना बाल रूप में है ना, ये जगह जगह ऐसा ऐसा जगह है ना, तो पता भी नहीं चलेगा अपने को इतना छोटे जगह पे मैया जी चल रही है। ये ठिकाण है मैया जी का, ये जो बाल रूप है हम लोग सब मैं बताएंगे आपको, जैसा 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 मी सांगन तुम्हाला त्या ठिकाणचे ना सर्व सांगत जाईन। असं असं छोटे छोटे ह्याच्यात मैया जी आहे। आणि मैयाजीचं दर्शन घेत चला, छोट्या छोट्या रूपांचं पण दर्शन घेत चला। मैयाजी एवढ्या छोट्या रूपात आहे, हे भाग्य फक्त आम्ही जो चालतोय मी पण घेतोय आणि तुम्हाला पण देतो। या ठिकाणी हे पहा, त्याच्या मैयाजीचं दर्शन घेतोय, कारण आता अशा अशा ठिकाण पुढे लागणार आहे की मैयाजी अशा अशा ठिकाणावरून दगडातून फोडून तोडून निघालेली आहे। किती मोठमोठे दगड फोडलेले आहेत मैयाजीने या ठिकाणी, त्या दगडातून निघालेली आहे मैयाजी सुंदर अशी, आणि अशी छोट्या रूपात आहे। आणि पुढं किती सागर झाला आहे या ठिकाणी पाहू शकता मैयाजीचं रूप, नर्मदे हर। यार या ठिकाणी बघू शकता ही नर्मदा मैया, हाँ हाँ ये देखो नर्मदा मैया जी, हे जगह नर्मदा मैया जी की ये जगह देखो, एवढ्या छोट्या रूपात आहे ना इथं मैया जी आपण बघू शकता। हे जे आहे ना मैयाजीचं रूप, तिथं आहे ना आपली आहे ना या ठिकाणी बघा हे मैयाजी, त्याचे बघा इथं मैयाजी चाललेली आहे नर्मदे हर। या ठिकाणी आपण पाहू शकता नर्मदा मैयाजी, हे बघा असे छोट्या रूपात आहे नर्मदे हर, ते यार। या ठिकाणी आपल्याला मैयाजी सुद्धा दिसणार नाही, कारण इथे एवढ्या छोट्या रूपात आहे मैयाजी। आणि मैयाजीचं वरून आहे ना जे आपल्याला जे धोतो असं पाणी पडतंय ना मैयाजीचं, हे आपण पाहू शकता या ठिकाणावरून। हे ठिकाण आहे असं, हे बघा म्हणजे नर्मदा मैयाजी तुम्हाला संपूर्ण दाखवतो इथे, तिथून बघा हे कसं झालेलं आहे इथे या ठिकाणी। ही नर्मदा मैयाजी आहे इथे, इथे अशी नर्मदा मैयाजी तुम्हाला दाखवतो या ठिकाणावरून। हे बघा हे असं आलेली मैयाजी, आणि असं इथं मैयाजी एवढ्या छोट्या रूपात आहे, एवढं छोटं रूप आहे ना इथे, इथे आपण बघू शकता। आणि अशी गेलेली आहे, हे समजत सुद्धा नाही आहे मैयाजी एवढे छोट्या रूपात आहे। आणि हे भाग्य आहे आमचं, नर्मदा मैयाजीचं दर्शन घेतो आहे आम्ही। आणि आम्ही बेलघाटला चाललेलो आहे आता, नंतर दूधधारा आणि कल्पधारा या ठिकाणी, अशा ठिकाणी मैयाजी आहे, तर असं चाललेलं आहे नर्मदे हर। तर या ठिकाणी बघा मैयाजीचं छोटं रूप असं आहे ना, या ठिकाणावरून आहे छोटं रूप झालेलं आहे। इथं किती सहज आपण पलीकडे जाऊ शकतो, पण आहे ना आम्ही आहे ना ह्या तटावरती देवतट आहे, आणि पलीकडे आहे ना नर्मदा मैयाजीचा दुसरा तट आहे, आणि आम्ही
दक्षिण तट. आता ह्या मार्गे चाललेलो आहे. असं इथे या ठिकाणावरून असं चाललेलो आहे नर्मदे